राहुल गांधींचा मतचोरीचा अजेंडा घेऊन विरोधकांची निवडणूक आयोगाच्या दारी धडक। निवडणूक आयोग खरंच स्वायत्त आहे का? मविया शिष्टमंडळाचा सवाल। तर आज पुन्हा आयोगाला भेटणार। मतदार यादीतील घोळ दूर करण्याबाबत आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यास पुढे मोठं महाभारत घडेल। सामनातून निवडणूक आयोगाला इशारा। दिवाळीत ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार। शिवाजी पार्कमधील मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरे करणार उद्घाटन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस सातारा दौऱ्यावर। आज शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थिती लावणार। आगामी निवडणूक पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांसोबत बैठकही घेणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पेठेतल्या तानपुरा पुलाची पाहणी। पुणेकर काकूंची अजित पवारांकडे। रवींद्र धंगेकर हेमंत रासनेंबाबत तक्रार। कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती। $10 कोटींचं बक्षीस असलेला नक्षली नेता भूपतीचं आत्मसमर्पण। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत 60 सहकाऱ्यांसह येणार शरण। मुंबई हायकोर्टात मराठा समाजाला एसईबीसी अंतर्गत दिलेल्या 10% आरक्षणावर सुनावणी। मुंबई हायकोर्टाच्या पूर्ण खंडपीठासमोर सुनावणी। अमरावतीतील अनेक गावं मतदार यादीतून गायब असल्याची चर्चा। अंजनगाव सुरजीत मतदार यादीत गोंधळ। माजी सभापतींची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। वाहनाची काच फोडून लाखोंची चोरी। कोल्हापुरातल्या व्हीनस कॉर्नर परिसरातली घटना। चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रीत। शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। आणि मान्सूननं महाराष्ट्रातून माघार घेतल्याची IMDची माहिती। 2 ते 3 दिवसात संपूर्ण देशातून मान्सून माघारी जाणार। यंदा मान्सूनचा हंगाम 141 दिवसांचा।